कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहे। या निवडणुकीत एकीकडे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व आरपीआय अशी महायुती पाहायला मिळते, तर दुसरीकडे शिवसेना, उबाटा गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट अशी दुरंगी लढत कर्जत नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातून मनसेने माघार घेतल्याचे बोलले जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक पार पडली। त्यात मनसेकडून कर्जत नगर परिषद मधील नगराध्यक्ष पदासोबत सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असे स्पष्ट झाले होते। तसेच 9 नोव्हेंबर रोजी कर्जतमध्ये मनसेचा भव्य असा मेळावा देखील आयोजन करण्याचा निर्णय झाला होता। दरम्यान प्रसार माध्यमावर इच्छुक उमेदवारांची जोरदार बॅनरबाजी देखील पाहायला मिळाली। तसेच काही इच्छुक उमेदवारांकडून मुलाखतीमध्ये मनसे स्वबळावर लढणार असल्याची भूमिका देखील मांडली होती। मात्र मनसेकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने मनसेने माघार घेतली काय असा प्रश्न कर्जतमधील मतदारांना पडला आहे। विधानसभा निवडणुकीत मनसेकडे सक्षम उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना पाठिंबा दिला होता, परंतु काही मतांच्या फरकाने सुधाकर घारे हे पराभूत झाले। मात्र आता कर्जत नगर परिषद निवडणुकीत देखील मनसे गायब असल्याचे दिसत आहे। अगदी काही दिवसावर निवडणूक येऊन ठेपली असून अद्याप मनसेची भूमिका अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे। एकेकाळी स्वबळाचा नारा करणारी मनसे आज निवडणुकीच्या रिंगणात दिसत नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे।